नमस्कार मंडळी. तर आज आपण आलो आहोत एक नवीन ठिकाणी. त्या दिवस आम्ही गावाकडे होतो, त्यानंतर निलेश आम्हाला घ्यायला आले होते. ज्ञानेशला इतका आनंद झाला होता, भूमीलाही खूप आनंद झाला होता. तिलाही असं वाटत होतं पप्पा कधी येतील आणि आपण आपल्या घरी कधी जाऊ. तर ते दोघंही खूप आनंदी झाले होते की पप्पा आलेत म्हणून. घरी थोडा वेळ आराम केला, त्यानंतर आम्ही संध्याकाळी निघालो. बामनोदमध्ये गेलो तेव्हा तिथं आम्ही बाजार सुद्धा केला होता सुना सावखेड्याला बघायला. रस्ता अगदी सुमसाम झालेला होता, तर असं वाटत होतं कोणीच नसेल किंवा रस्ता बरोबर आहे की नाही असं आम्हाला वाटत होतं. पण हळूहळू पुढे गेल्यानंतर कळालं की मंदिर दिसत आहे, म्हणून आम्ही निश्चिंत झालो. एंट्री होते आणि इतकं छान म्हणजे सुंदर परिसर आहे. तर चला तुम्हालाही दाखवते आणि तुम्हाला कसं वाटलं तर ते कमेंट करून सांगा. कष्टभंजन हनुमानजी समोरच हनुमान चालीसा लावलेली होती, मोठा बोर्ड लावलेला होता. तर आम्ही दोघंही हनुमान चालीसा म्हणून घेतली एक ठिकाणी बसून, आणि मुलांचं फिरणे चालूच होतं. आणि इथं सिद्धेश्वर महादेव मंदिर सुद्धा आहे, तर तिथं जाऊन बघूया आपण.